2025 मध्ये माझ्या मते आपण एकत्र बोललो होतो या विषयावर. तेव्हा शिंदे साहेबांची आणि आमची भेट झाली नव्हती, पण त्यांच्या ऑफिसमधनं त्यांच्या पीएंनी वगैरे आणि त्यांच्या पक्षातल्या काही लोकांनी आम्हाला भेट दिली होती. त्यानंतर शिंदे साहेब घरी आले आणि नोकरीचा विषय झाला. तेव्हा असं डिस्कस झालं की नगर विकास खातं जे त्यांच्याकडे आहे त्याच्यामध्ये मला शासकीय सेवेत ते घेतील. आणि काल फेब्रुवारी, म्हणजे आता फेब्रुवारी चालू आहे, तर 10 महिने त्या प्रोसेसला एकंदरीत लागले. पण मीडिया थ्रू किंवा मेधाताईंच्या मदतीने आणि माझ्या आईमुळे स्पेसिफिकली तिच्या अनेक लोकांशी बोलण्यामुळे, तिच्या फॉलोअप्समुळे आज हा दिवस आलाय की काल शिंदे साहेबांनी सुधारित निर्देश पाठवले आयुक्तांकडे की लवकरात लवकर ते मला शासकीय सेवेत घेतील म्हणून. तर आता त्या गोष्टीचा मला आनंदच आहे. पण 10 महिने जो स्ट्रगल झाला त्याच्याबद्दल थोडंसं दुःख वाटतं. पण मी साहेबांचे मनापासून आभार मानेन, कारण त्यांच्यामुळे ही जी आर्थिक मदत आहे म्हणजे आयुष्यभरासाठीची, ती त्यांच्यामुळे आज सफल होतीये. म्हणजे आम्हाला असं वाटलं की मार्गच थांबलाय तर काय करायचं. तर आमच्याच कॉलनीतला एक दादा आहे, त्यांनी आम्हाला मेधाताईंकडे घेऊन गेला. मग मेधाताईंना आम्ही सगळं सांगितलं की मेधाताई 10 महिने होत आलेत, माझ्या मिस्टरांचं आता वर्षश्राद्ध येईल, पण माझी मुलगी एवढी उच्च शिक्षित असताना घरात बसू नये. मग त्यांनी दिल्लीला असताना अमित शहांची भेट त्यांना ते दिल्लीत केंद्रात पोचायला लागलं एका गोष्टीसाठी. आणि त्यावरही मी तुम्हाला सांगते की मेधाताईंशी माझं बोलणं झाल्यावरती त्या म्हणाल्या मी दिल्ली ते अधिवेशनाला आहे. तर मी म्हटलं की तुम्ही अधिवेशनामध्ये हा माझा मुद्दा मांडा. तर त्या म्हटलं की अधिवेशन वेगळ्या कारणासाठी आहे. म्हटलं पण प्लीज तुम्ही माझा मुद्दा अमित शहाजीपर्यंत मांडा. मग त्यांनी लेटर तयार केलं, ते आम्हाला दाखवलं. त्या म्हणाल्या की मी पाठवू का. म्हटलं पाठवा तुम्ही, मला आता हा मुद्दा कसाही मांडायचा आहे. तर मग त्यांनी अमित शहाजींची भेट घेतली, आम्हाला तो व्हिडिओ पाठवला, शिवाय सोशल मीडियावर टाकल्यामुळे आज बाकीचे सगळे मीडियावाले आमच्याकडे आले आणि आमचं म्हणणं सरकारपर्यंत पोचलं. आणि त्याची दखल कालच्या दिवसात घेतली गेली, एका दिवसात. मग मला असं वाटलं की 10 महिने का लागले ह्या कामासाठी, जर एका दिवसात होणार होतं. आणि ती दखल घेतली त्याच्याबद्दल तर मी दादांचे खूप आभारी आहे, कारण दादांपर्यंत आमची व्यथा पोहोचली. आणि दादांनी हे काम कालच्या दिवसामध्ये आयुक्तांना निर्देश देऊन हे तिला सामावून घ्या असं सांगितल्यामुळे मी खरं शिंदे दादांची आभारी आहे. आणि यानंतर मुंबईमधून एक धक्कादायक बातमी समोर येते. मुंबईतील वडाळ्यामध्ये 17 वर्षीय डिप्लोमा करणाऱ्या विद्यार्थ्यानं आत्महत्या केलेली आहे. ब्रेकअप दरम्यान प्रियसीकडून कथित जातीय अपमानास्पद वक्तव्य झाल्यामुळे तो नैराश्यामध्ये गेलेला होता असा आरोप होतोय. तर या प्रकरणी वडाळा पोलिसांनी अल्पवयीन प्रियसी विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता त्याबरोबरच शेड्यूल्ड कास्ट आणि शेड्यूल्ड ट्राईब्स ऍक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवलेला आहे. आणि मृत विद्यार्थ्याची आई ठाण्यातील रुग्णालयामध्ये कार्यरत असून ती 12 फेब्रुवारी रोजी दुपारी कामावरती गेल्यानंतर मुलगा हा घरी एकटाच होता. संध्याकाळी संपर्क न झाल्यामुळे मित्रांना घरी पाठवलेलं असता तो घरामध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला. केएम रुग्णालयामध्ये दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. यापूर्वी ऑक्टोबर 2025 मध्ये त्यानं आत्महत्येचा प्रयत्न केलेला होता अशी देखील माहिती पोलिसांनी दिली आहे. भारत आणि फ्रान्स मैत्रीचा नवा अध्याय आज लिहिला जाईल. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ द्विपक्षीय चर्चेसाठी भारत दौऱ्यावरती दाखल झालेत. आज मुंबईमध्ये मॅक्रॉ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट होणार आहे.